मी सुरुवातीला तुम्हाला 2 वाक्य सांगते. पहिले वाक्य आहे आय सॉ द हर्ड ऑफ कॅटल आणि सेकंड वाक्य आहे आय हर्ड द न्यूज. दोन्ही वाक्यांमध्ये मी हर्डचा वापर केलेला आहे, पण इथे हर्डचे अर्थ सुद्धा वेगळे आहेत आणि त्यांचं स्पेलिंग सुद्धा वेगळं आहे. हे जे असतात याला आपण होमोनिम्स म्हणतो आणि एमपीएससीच्या आतापर्यंतच्या परीक्षांचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल, जर तुम्ही चांगलं पीवायक्यू अनालिसिस केलं असेल, तर या टॉपिकवरती सुद्धा म्हणजे व्होकॅब्युलरीचा हा जो होमोग्राफ्स किंवा होमोनिम्सचा पार्ट आहे, यावरती देखील प्रश्नांचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होते की पुढचा जो टॉपिक असेल पीवायक्यू सिरीजमधला हा व्होकॅब्युलरी 1-2 सजेशन सुद्धा आले होते आपल्याला. ते देखील टॉपिक्स आपण घेणार आहे, पण आता आपण होमोनिम्स या चॅप्टरला सुरुवात करत आहे. आतापर्यंत एमपीएससीने जे काही होमोनिम्स विचारलेले आहेत, जे महत्त्वाचे आहेत, ते सगळे आपण आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये कंटिन्यू करणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. इंग्लिश ग्रामरची परिपूर्ण तयारी करायची आहे आणि ते सुद्धा बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. असं जर तुमचं मोटिव्ह असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, कारण ग्रामर सेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती मी आतापर्यंत जे काही लेक्चर सिरीज कंडक्ट केलेले आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपण मराठीतून सगळे रूल्स व्यवस्थित शिकत आहोत, एकदम डिटेलमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी देखील हे खूप युजफुल ठरणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती असेल त्यांची रिव्हिजन होणार आहे. आणि अभ्यासाव्यतिरिक्त फार आपल्या चॅनलवरती इतर डिस्कशन्स नसतात, त्यामुळे तुम्ही जो काही वेळ इन्व्हेस्ट करत आहात, तुम्ही जे काही आता एफर्ट्स घेत आहात, ते तुम्हाला नक्कीच फ्रुटफुल ठरणार आहेत. आजपासून आपण होमोनिम्सचे जे काही आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत त्यांचं अनालिसिस करूयात आणि उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे देखील आपण बघूयात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघत असताना तुम्हाला त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तर कळेलच, त्यामधल्या शब्दांचं सुद्धा तुम्हाला मिनिंग कळेल, पण त्याचबरोबर तुम्हाला इतरही अनेक शब्द समजतील. त्यामुळे तुम्ही या लेक्चरला शेवटपर्यंत बघा, कारण तुमची व्होकॅब्युलरी आज भरपूर वाढणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला थोडक्यात होमोग्राफ, होमोफोन्स आणि होमोनिम्स म्हणजे काय ते सांगते. ज्यावेळेस ग्राफ हा शब्द आपला रूटवर्ड म्हणून आपण कन्सिडर करतो, त्यावेळेस ग्राफ म्हणजे लिखाणाशी संबंधित काहीतरी असणार आणि होमोग्राफ म्हणजे सेम स्पेलिंग असणारे शब्द, पण त्यांचे अर्थ वेगळे असतात. मग यामध्ये आपण एखाद्या वेळेस रीड हे एक्झाम्पल घेऊ शकतो, कारण याचा अर्थही वेगळा निघतो आणि याचा उच्चारही वेगळा असतो. त्यामुळे रीड हा शब्द आपण होमोग्राफमध्ये कन्सिडर करूयात. होमोफोन्स जे असतात त्यामध्ये आपण उच्चारासंबंधी बोलत आहे, म्हणजे त्यांचे उच्चार सिमिलर असणार आहेत. हा जो होमो शब्द आहे हा आपल्याला एकाच प्रकारचे शब्द किंवा एका कॅटेगरीचे शब्द असं दाखवतं किंवा समान शब्द असे दाखवतो. त्यामुळे होमो हा आपला एक रूट वर्ड आहे आणि हा फोन्स जो शब्द आहे हा आपला उच्चारांशी संबंधित असतो. त्यामुळे होमोग्राफ जे असतील ते स्पेलिंगशी रिलेटेड असणार आहेत. सेम स्पेलिंग, डिफरंट मिनिंग, डिफरंट प्रोनाऊन्सिएशन. होमोफोन्स जे आहेत इथे प्रोनाऊन्सिएशन सेम असणार आहे, पण डिफरंट स्पेलिंग, डिफरंट मिनिंग. ठीक आहे, त्यामुळे हे जे असणार आहे हे साऊंडशी रिलेटेड आहे किंवा आपण त्याला प्रोनाऊन्सिएशन म्हणूयात. आणि जे थर्ड आहे होमोनिम्स, तर ॲक्च्युली होमोनिम्समध्ये हे दोन्हीही प्रकार असतात. यामध्ये आपण वेगवेगळे शब्द एकत्रितपणे अभ्यासलेले असतात. कधी काही शब्दांचं स्पेलिंग सेम असतं, कधी काही शब्दांचा उच्चार सेम असतो, असे वेगवेगळे प्रकार असू शकतात. त्या सगळ्याला आपण काय म्हणतो, होमोनिम्स. एमपीएससी कडून आतापर्यंत जे काही विचारलेले प्रश्न आहेत त्यातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पीवायक्यूचं अनालिसिस आपण या पूर्ण सिरीजमध्ये करणार आहे. या सिरीज नंतर तुम्हाला पुढचा व्होकॅब्युलरीचा पार्ट पाहिजे की ग्रामरचा पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही जे लेक्चर सिरीज असणार आहे ही पूर्ण फॉलो करा, कारण तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे येणाऱ्या पुढच्या परीक्षांसाठी. पहिला क्वेश्चन आहे आजच्या लेक्चर मधला आपला, मॅच द कॉलम ए विथ कॉलम बी, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिव्हन बिलो. राज्यसेवा 2022 ला हा प्रश्न विचारलेला. इथे शब्द दिलेला आहे कोलिजन, कोल्युजन, कमांड आणि कमेंड. आता ज्या वेळेस आपण होमोनिम्सचा अभ्यास करतो त्यावेळेस जे वॉवल्स असतात म्हणजे जे स्वर असतात AEIOU यांच्यावर फोकस करायचं. ठीक आहे, प्रत्येक वेळी फक्त एवढ्यावरच फोकस करून आपलं भागणार नाहीये, आपल्याला इतरही गोष्टींचं जे नॉलेज आहे ते असावंच लागेल. मात्र बेसिक गोष्ट असते ती मात्र इथे जे तुम्ही वॉवल्स वापरलेले आहेत ते स्पेलिंगमध्ये कशा पद्धतीने वापरले, त्यांची पोझिशन कुठे आहे आणि त्यांचे उच्चार कसे आहेत हे डिपेंड करतं, म्हणून आपण याच्यावरती फोकस करत असतो. कोलिजन हा शब्द जर तुम्ही इथे बघितलात तर त्याचं होमोनिम असणार आहे कोल्युजन हा शब्द, म्हणजे हे दोन एकमेकांचे होमोनिम्स आहेत. आणि मगाशी मी जे वॉवलचं सांगितलं इथे आपण आय शब्द अक्षर वापरलेला आहे आणि इथे यू हे अक्षर आपण वापरलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे स्पेलिंगमध्ये जसा फरक पडतो तसंच इथे उच्चारामध्ये देखील फरक पडत आहे. याला आपण कोलिजन म्हणतो. ठीक आहे, कोलिजन. आणि हे सेकंड जे आहे याला आपण कोल्युजन म्हणतो. ठीक आहे, आणि यांचे अर्थ काय आहेत ते मी आता तुम्हाला सांगते. कोलिजनचा अर्थ काय असतो,
एकमेकांसमोर येणे, धडक होणे, वेगवेगळ्या फोर्सनी एकत्र येणे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2 ट्रक एकमेकांवरती आदळले, ऍक्सिडेंट झाला किंवा कधी कधी प्राणी भांडत असतात आणि ते एकमेकांना टक्कर मारतात. त्यावेळेस जे एकमेकांना 2 विरुद्ध दिशेने येऊन गोष्टी धडकतात त्याला म्हणायचं असतं कोलिजन. आणि या अर्थाने आपण हे स्ट्रायकिंग टुगेदर हे जे थर्ड पॉईंट दिलेलं आहे बी कॉलम मधला, हे याचा आन्सर म्हणून सिलेक्ट करू शकतो. सो ए थर्ड हे आपलं कन्फर्म असणार आहे. आणि फक्त तुम्ही ए थर्ड एवढं जरी तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला असेल तर तुम्ही सेकंड ऑप्शन सिलेक्ट करू शकत होतात. पण आपण ही जी होमोनिम्सची सिरीज आहे ही जास्तीत जास्त व्होकॅब्लरी बेस्ड करणार आहे. म्हणजे तुम्हाला व्होकॅब्लरीचे जितके जास्त शब्द मला सांगता येतील तितके मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे फक्त उत्तर कसं शोधायचं इतकंच माझा या सिरीजचा मोटिव्ह नसणार आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन काय आहे ते बघूयात. कोल्युजन. कोल्युजनचा अर्थ असतो की संगनमत करणे. मराठीमध्ये याला प्रॉपर शब्द आहे तो म्हणजे संगनमत करणे. आणि हे जे संगनमत केलेलं असतं हे शक्यतो काहीतरी निगेटिव्ह प्लॅन करण्यासाठी किंवा एखाद्याच्या विरोधात कट करण्यासाठी जी काही हातमिळवणी केलेली असते त्याला म्हणायचं असतं कोल्युजन. म्हणजे याचं जे आन्सर असणार आहे हे असेल सिक्रेट ॲग्रीमेंट. 2 व्यक्तींमध्ये 2 गटांमध्ये काहीतरी हातमिळवणी झालेली असते, ते दोघं एकत्र आलेले असतात. कशासाठी? तर काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंगचा त्यांचा पार्ट असू शकतो त्यामुळे. आणि नेक्स्ट पॉईंट सी मध्ये दिलेला आहे कमांड. कमांड इज ऑर्डर, बरोबर. आणि आपल्याला हे दिलेलं आहे फोर्थ ऑप्शन मध्ये. कमांड म्हणजे आज्ञा. आणि ही जी आज्ञा आहे ही शक्यतो एखाद्या हुकुमशहाने दिलेली आहे किंवा कुठल्याही सुपेरियर ऑथॉरिटीने दिलेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक शब्द लक्षात ठेवा की आपण कम्प्युटरला किंवा एखाद्या गॅजेटला सुद्धा कमांड देतो, ते सुद्धा हे इथे कन्सिडर करा. कमांडचा अर्थ असतो ऑर्डर किंवा आज्ञा देणे. आणि हा फोर्थ ऑप्शन जो आहे याचा उच्चार करताना आपण कमेंड असा करणार आहे. कमांड आणि कमेंट म्हणजे इथे देखील वॉवलचा हा डिफरन्स झालेला आहे, त्यामुळे यांच्या उच्चारामध्ये देखील फरक पडतो. आता आपल्याकडे कॉलम बी मध्ये एकच ऑप्शन राहिलेला आहे, त्यामुळे तेच त्याचं कमेंटचं आन्सर असणार आहे हे कन्फर्म. पण कमेंटचा ऍक्च्युली अर्थ काय होतो? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची प्रशंसा केली जाते, म्हणजे सगळेजण त्या व्यक्तीचं कौतुक करत आहेत, त्याला छान म्हणत आहेत, त्यावेळेस आपण त्याला कमेंट म्हणतो. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, यू डिड अ कमेंडेबल जॉब. यावेळेस आपण हे जे कमेंट वापरत असतो त्याचं स्पेलिंग काय असणार आहे? COMMEND. कमेंडेबल हा शब्द या कमेंट शब्दाचा ऍडजेक्टिव्ह असणार आहे. क्वेश्चन मध्ये दिलेल्या सगळ्या शब्दांचे आपण अर्थ बघितलेले आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला इथे आन्सर जे आहे ते फर्स्ट ऑप्शन नंतरच कळलेलं होतं, तरी देखील आपण सगळे प्रश्न बघितलेले आहेत. फर्स्टचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर्ड ऑफ यू. हा क्वेश्चन आपण व्होकॅब्लरीमध्ये बघत आहे, पण तरी देखील मला इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. डिझायर्ड ऑफ यू, एक्सपेक्टेड ऑफ यू अशा देखील शब्दरचना असतात. आणि आपण आपल्या कालच्याच लेक्चरमध्ये व्हॉइसची जी आपण सिरीज बघत आहे SP बक्षी यांच्या पुस्तकातली, त्यामध्ये एक्सपेक्टेड ऑफ यू अशी एक वाक्यरचना बघितलेली होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही पद्धतीचा अभ्यास करत असता त्यावेळेस तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कुठे ना कुठेतरी काहीतरी नवीन शिकवून जातात. त्या सगळ्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा किंवा लक्षात ठेवा. इथे फक्त रेफरन्स आलेला आहे म्हणून मी त्या व्हॉइसच्या सिरीज बद्दल बोलले आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर त्या लेक्चरची लिंक मी वरती आय बटन मध्ये प्रोव्हाइड करते, तुम्ही तो रूल बघून घ्या. ओके, बॅक टू द क्वेश्चन. आपल्याला इथे एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर्ड ऑफ यू. मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं आहे की आजची जी लेक्चर सिरीज असणार आहे ही आपण जास्तीत जास्त व्होकॅब्लरी बेस्ड करणार आहे. म्हणजे इथे फक्त प्रश्नाचं उत्तर काय आहे किंवा गेसवर्क कसं करायचं यापेक्षा आपण व्होकॅब्लरी इम्प्रूव्ह करण्यावरच भर देऊयात. या वाक्यामध्ये आता जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला डिरेक्टली काही अर्थ मिळत नाहीये, पण हा जो क्वेश्चन आपण अभ्यासत आहे यामध्ये तुम्हाला हे जे शब्द दिलेले आहेत यांच्या अर्थाबरोबरच तुम्हाला स्पेलिंग वरती देखील लक्ष देण्याची गरज आहे. कारण इथे दिलेल्या ऑप्शन्स पैकी फक्त 2च शब्द बरोबर आहेत. कॉम्प्लेसंट आणि कॉम्प्लेसियंट हे 2 शब्द बरोबर आहेत. सेकंड आणि फोर्थ ऑप्शन जे आहेत हे इनकरेक्ट आहेत. अशा पद्धतीचे शब्द इंग्लिशमध्ये अस्तित्वात नाहीत. इथे स्पेलिंगची मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे स्पेलिंगसाठी देखील हे 2 शब्द बघून घ्या, पाठ करून ठेवा, कशा पद्धतीने ते वापरले जातात त्यांचा देखील अभ्यास करा. आपण ते बघूयात आता. कॉम्प्लेसंटचा अर्थ असतो सेल्फ सॅटिस्फाईड. सेल्फ सॅटिस्फाईड म्हणजे जे स्वतः काही प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळतं किंवा ते असे स्वतःचे काम स्वतः करू शकतात, अशा अर्थाने हा शब्द वापरलेला असतो. कॉम्प्लेसंट म्हणजे सेल्फ सॅटिस्फाईड. याचा अर्थ काय आहे ते आपण बघितला, पण आपण जर याचा वाक्यात वापर करून बघितला तर आपल्याला ते जास्त क्लिअर होईल. एक एक्झाम्पल बघूयात. आय एम हॅपी विथ द फिगर्स बट आय कॅन नॉट बी कॉम्प्लेसंट.
म्हणजे जी काही ग्रोथ झालेली आहे किंवा जे काही नंबर्स मिळालेले आहेत, जे काही आतापर्यंत आकडेवारी दिसत आहे, त्यांनी मी खुश आहे, पण मी याच्यातच समाधान मानलं नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आत्मसंतुष्ट या अर्थाने आपण कॉम्प्लेसंट हा शब्द वापरू शकतो. आणि यामध्ये जो सेकंड शब्द आहे व्हॅलिड असणारा शब्द, कारण हे 2 शब्द इनकरेक्टच आहे, की असं काही स्पेलिंग नसतं, त्यामुळे हे 2 चुकीचे आहेत. आणि हा जो थर्ड क्वेश्चन आहे कॉम्प्लेसेंट, याचा अर्थ असतो प्लीझंट. एखादी व्यक्ती नेचरमध्ये म्हणजे स्वभाव चांगला असेल किंवा एखादी व्यक्ती सगळ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा दाखवते. ऑब्लिक्ड असा एक शब्द आहे, तो पण एकदा लिहून घ्या. मगाशी जे मॅच द पेअर्समध्ये क्वेश्चन्स विचारले होते त्या पद्धतीचे प्रश्न विचारताना एखादा असा शब्द येऊ शकतो. त्यामुळे PYQ मध्ये जे काही होमोनिम्स दिलेले आहेत ते व्यवस्थित अभ्यास करून ठेवा, स्पेलिंग पण व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे जे शब्द विचारलेले असतात ऑप्शनमध्ये हे देखील आपल्याला व्होकॅब्युलरीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. प्लीझंट आणि ऑब्लिक्ट हे दोन्हीही अर्थ असतात कॉम्प्लेसंट या शब्दाचे. मराठीत आपण त्याला म्हणू शकतो परोपकारी व्यक्ती. म्हणजे जो इतरांना मदत करण्यामध्ये स्वतःचं कर्तव्य मानतो त्याला आपण चांगल्या नेचरचा आहे, त्यामुळे कॉम्प्लेसंट असं म्हणू शकतो. आणि हा जो परोपकारी शब्द आहे याला एक वन वर्ड सबस्टिट्यूशन असतो, तो काय आहे फिलॅन्थ्रोपिस्ट. आतापर्यंत फिलॅन्थ्रोपिस्ट हा शब्द खूप ठिकाणी वापरलेला दिसत आहे किंवा बऱ्याच वेळेस विचारलेला दिसत आहे, त्यामुळे या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मी माहिती सांगितलेली आहे. आपल्याला हे जे 2 शब्द आहेत हे कळलेले आहेत. त्याचबरोबर या शब्दांचा आपण वापर वाक्यात कसा करतो हे देखील मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आणि आपल्याला हे जे एक्सप्लेनेशन विचारलेलं होतं यामध्ये विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर्ड ऑफ यू, म्हणजे आपल्याकडून जे अपेक्षित आहे ते करण्यासाठी तयार असलेला, या अर्थाने ऑब्लिक्ट हे इथं आपल्याला शब्द दिसत आहे, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. या क्वेश्चन मधला कीवर्ड आहे इनकरेक्ट हा शब्द, म्हणजे तुम्हाला इथे चुकीचे पर्याय ओळखायचे आहेत. इथे जर तुम्ही वाचायला चुकलात तर तुमचे बरेच प्रश्न चुकतील आणि याचा प्रत्यय तुम्हाला 1 ऑक्टोबरला जी काही परीक्षा झाली त्याची जी आन्सर की आली त्याच्यावरून आलाच असेल, त्यामुळे इथे तुम्हाला या शब्दांवर देखील फोकस करायचा आहे. आपण आधी 4 सेंटेन्सेस वाचून घेऊयात आणि त्यामध्ये कोणता शब्द आपल्याला इथे होमोनिम म्हणून विचारलेला आहे ते बघूयात. पहिले वाक्य आहे ही इज अ वेन फेलो हु इज ऑलवेज हम्बल अँड मॉडेस्ट. सेकंड आहे द वेन शोज अस द डायरेक्शन ऑफ द विंड. थर्ड आहे वेन्स कॅरी द ब्लड टू द हार्ट. आणि फोर्थ आहे द मून इज नाव ऑन द वेन. या चारही वाक्यांमध्ये आपल्याला वेन हा शब्द दिसत आहे. ठीक आहे, आणि आणखीन एक शब्द असतो व्हेन, पण व्हेन म्हणजे कधी. हे इथे जरी तुम्हाला थोडंफार सिमिलर वाटत असेल उच्चारामध्ये, पण ऍक्च्युली याचा इथे काही रेफरन्स येत नाहीये. मी फक्त तुम्हाला होमोनिम्सच्या कॅटेगरीमधले कोणकोणते शब्द आपण अशाच पद्धतीने उच्चारतो ते सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत जे आहेत होमोनिम्स, म्हणजे त्यांचा उच्चार सेम आहे पण या सगळ्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. आणि आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे ते बघूयात. सुरुवातीला आहे वेन हा शब्द, VAIN वेन. याचा अर्थ असतो गर्विष्ठ असणे. ठीक आहे, म्हणजे ज्याला स्वतःच्या एखाद्या गोष्टीबद्दल घमंड आहे, गर्व आहे, त्याला आपण म्हणत असतो वेन. आणि हे वाक्य काय दिलेलं आहे, ही इज अ वेन फेलो, म्हणजे तो एक गर्विष्ठ माणूस आहे किंवा गर्विष्ठ व्यक्ती आहे. हु इज ऑलवेज हंबल अँड मॉडेस्ट. हंबल आणि मॉडेस्टचा अर्थ असतो नम्रता, पण ही जी विनम्रता आपल्याला सांगायची आहे ही काही या शब्दाला मॅच करत नाही, त्यामुळे हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे हे चुकलेलं आहे. आपल्याला आपल्या क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे, तरी देखील आपण बाकीचे जे शब्द आहेत त्यांचं बघूयात उत्तर काय असणार आहे किंवा त्यांचा अर्थ काय असणार आहे. थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सेकंड सेंटेन्समध्ये दिलेला शब्द आहे VANE वेन. याला आपण मराठीमध्ये दिशादर्शक म्हणतो. इथे मी तुम्हाला इमेज दाखवते की काय असतं दिशादर्शक. एखाद्या ठिकाणी वाऱ्याचा प्रवाह कोणत्या दिशेला आहे हे दाखवण्यासाठी दिशादर्शक म्हणून एक इक्विपमेंट वापरलेला असतं. ज्योग्राफीमध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला असेल, त्याला म्हणायचं असतं दिशादर्शक. आणि तिथे आपण विंड वेन असा शब्द वापरतो, त्याचं स्पेलिंग काय असणार आहे VANE. या शब्दासाठी मी तुम्हाला एक सिनोनिम सुद्धा सांगते, ते असेल विंडकॉक. ठीक आहे, त्यामुळे हा जर शब्द तुम्हाला कॉलम्समध्ये मॅच द पेअर्समध्ये वगैरे आला तर एक माहितीसाठी लिहून ठेवा, विंडकॉक असा एक शब्द असतो. ठीक आहे. थर्ड आहे वेन्स. आता आर्टरीज आणि व्हेन्स हे शब्द तुम्ही ऐकलेले असतात सायन्समध्ये, धमन्या आणि शिरा. यामध्ये हे जे व्हेन्स असतात हे आपलं जे अशुद्ध रक्त आहे ते हार्टकडे घेऊन जातात. मे बी तुम्हाला माहिती असेल आर्टरीज आणि व्हेन्स कशा लक्षात ठेवायचं, पण मी तुम्हाला एक माझी ट्रिक सांगते. आर्टरी हा शब्द जो आहे यामध्ये सुरुवातीला आहे A लेटर, म्हणजे अवे फ्रॉम हार्ट असं लक्षात ठेवा. म्हणजे हृदयाकडून जात आहे, त्यामुळे अवे फ्रॉम हार्ट असं लक्षात ठेवा. आणि व्हेन हा शब्द जो आहे मग ह्याचा अपोजिट असणार आहे. हे जर अवे असेल तर हे टू द हार्ट असं आपण म्हणू शकतो.
मी तुम्हाला फक्त एक सिंपल ट्रिक सांगितली, असंच आपल्याला एखादा शब्द माहिती असावा म्हणून सांगितलेला आहे. आर्टरीज आणि व्हेन्स हे तुम्ही सायन्समध्ये कसं लक्षात ठेवू शकता. आर्टरीला आपण मराठीमध्ये धमनी म्हणतो आणि हे जे असतात व्हेन्स त्यांना आपण शिरा म्हणतो. फोर्थ सेंटेन्स मध्ये दिलेला आहे द मून इज नाव ऑन द वेन. इथे मात्र डब्ल्यूचा वापर झालेला आहे आणि स्पेलिंग काय आहे WANE. वेनचा अर्थ काय असतो कमी होऊन जाणे. कालांतराने एखादी गोष्ट कमी कमी होत जाते, एकदम संपते असं नाही. चंद्र जसा पौर्णिमेनंतर कलेकलेनी कमी होतो, तिथे हा प्रॉपरली आपण शब्द वापरू शकतो की एखाद्या गोष्टीमध्ये घट होत आहे किंवा ती गोष्ट कमी कमी होत चालली आहे. त्या अर्थाने आपण WANE हा शब्द वापरलेला असतो. फक्त मूनशीच रिलेटेड आहे असं नाही, या ठिकाणी आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊन घट होणे या अर्थाने वेन हा शब्द वापरू शकतो. थर्ड क्वेश्चनचा आन्सर फर्स्ट ऑप्शन असणार आहे, हे आपण मगाशीच बघितलं होतं. आणि त्याचबरोबर तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी इतरही अनेक शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपला जो पुढचा क्वेश्चन आहे 4th नंबरचा, तो काय आहे ते बघूयात. सेंटेन्स आहे होर्ड आणि होर्ड हे दोन शब्द दिलेले आहेत. स्पेलिंग मध्ये चेंज आहे, फक्त ई हा शब्द इथे ऍडिशनल आपण वापरलेला दिसत आहे, इथे हा शब्द वापरलेला नाही. होर्ड अँड होर्ड आर एक्झाम्पल्स ऑफ. मग इथे आपल्याला ऑप्शन्स काय दिलेले आहेत, हायपोनिम, होमोनिम, सिनॉनिम्स, अँटोनिम्स. आता जी हुशार मुलं आहेत त्यांना माहिती आहे की आपण होमोनिम्सचं लेक्चर करतोय, तर हे होमोनिम्सच असणार आहे, बरोबर. होर्ड आणि होर्ड मी एकदम सुरुवातीला जे शब्द सांगितले तुम्हाला, हर्ड आणि HEARD हर्ड, हे ऍक्च्युली थोडे वेगळे आहेत पण याच्याशी सिमिलर उच्चार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपण आता हे दोन शब्द जे क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत होर्ड हे आपण बघूयात काय आहेत. हे आहेत होमोनिम्स. इथे हायपोनिम हा एक शब्द दिलेला आहे. बरं, आता ज्यावेळेस हायपो हा शब्द तुम्हाला माहिती असतो त्याचबरोबर हायपर हा शब्द देखील माहिती असला पाहिजे. आणि होमो हा शब्द जर तुम्हाला माहिती असेल तर तिथे हेटरो हा एक शब्द तुम्हाला माहिती असला पाहिजे. हे सगळे काय आहेत रूट वर्ड्स. आणि ज्या वेळेस तुम्ही होमोनिम्सचा किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा अभ्यास करता त्यावेळेस जर तुम्हाला रूट वर्ड्स मिळत असतील तर ते शक्यतो लक्षात ठेवा, कारण तुम्हाला गेसवर्क करण्यासाठी याचाच उपयोग होणार आहे किंवा मग सरळ पाठांतरच करावं लागेल. हायपो म्हणजे कमी असणे आणि हायपर म्हणजे जास्त असणे, इतकं बेसिक आपल्याला माहिती असतं. कुठेतरी आपण हे ऐकलेलं असतं, त्यामुळे या गोष्टी आपल्याला ऐकून तरी माहिती असतात. मग आता हायपोनिम त्याचबरोबर हायपरनिम असे पण शब्द आहेत. आणखीन एक शब्द सांगते मी तुम्हाला, तो आहे पॅरानिम्स. या सगळ्याचे अर्थ आपण बघूयात. अशा पद्धतीचे ऑप्शन जर कधी पुढच्या परीक्षांमध्ये आले तर तुमच्याकडे सगळी तयारी असायला पाहिजे. त्यामुळे हे लेक्चर आज पूर्ण शेवटपर्यंत सगळ्यांनीच बघा, कारण यामध्ये तुमची जी काही व्होकॅब्युलरी आहे ती चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होणार आहे. हायपरनिमचा जो अर्थ असतो तो असतो की एखादी कॅटेगरी आहे, ठीक आहे, आणि त्या कॅटेगरीचं नाव म्हणजे जी ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी आपण बघत आहे ती कॅटेगरी, त्याला म्हणायचं हायपरनिम. आपण एक एक्झाम्पल बघूयात. समजा जर मी कलर्स म्हटलं तर कलर्स हे काय असणार आहे, हायपरनिम. ओके, पण जर मी कलर्सची वेगवेगळी नावं लिहिली, फॉर एक्झाम्पल ब्लू, त्यानंतर येलो, रेड, ग्रीन, अशी जर आपण कलर्सची नावं लिहिली तर ही जी कलर्सची नावं आहेत ही असणार आहेत हायपोनिम्स. ठीक आहे, म्हणजे हायपरनिम काय असणार आहे, एक मोठी गोष्ट आणि त्याचे ज्या वेळेस सबटाईप्स असतात त्याला म्हणायचं असतं हायपोनिम्स. आणि मी एक इथे शब्द लिहिलेला आहे पॅरोनिम्स. त्याचा अर्थ काय असतो तर एक मूळ असलेले म्हणजे सेम रूट असलेले जे शब्द असतात पण ज्यांचं स्पेलिंग वेगळं असू शकतं पण अर्थ मात्र जवळपास सेम निघतात, त्याला म्हणायचं असतं पॅरानिम्स. मी एक शब्द सांगते तुम्हाला, विजडम आणि वाईज. आता हे जे दोन शब्द आहेत यांचं ओरिजिन एक आहे आणि या दोन्ही शब्दांना आपण पॅरानिम्स मध्ये कन्सिडर करू शकतो. त्यांची मिनिंग्स नेहमी वेगळे असतात, मिनिंग्स आर डिफरंट. मी फक्त मिनिंग्स डिफरंट असंच लिहिलेलं आहे इथे. ठीक आहे, या प्रश्नाचं ऍक्च्युली आन्सर खूप सोपं होतं. फोर्थ क्वेश्चनचा आन्सर सेकंड ऑप्शन असणार आहे, हे आपल्याला ऑलरेडी कळलं होतं. तरी देखील मी तुम्हाला या शब्दांचे देखील अर्थ सांगितले. हे जे शेवटचे ऑप्शन्स आहेत सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स, हे तर आपल्याला म्हणजे आपण आता इतकंही शाळेतले नाही आहेत विद्यार्थी की आपल्याला सिनॉनिम म्हणजे समानार्थी, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी सांगावं लागेल. म्हणजे बेसिक माझ्या विद्यार्थ्यांना इतकं माहिती असेल हे मी कन्सिडर केलं, म्हणून या शब्दांचे अर्थ काही मी सुरुवातीला सांगितले नव्हते. क्वेश्चन 4चा आन्सर सेकंड असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे कॅच द अपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स. या ठिकाणी कॅच या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. चूज द करेक्ट वर्ड टू रिप्लेस द अंडरलाईन. कॅच करणे म्हणजे एखादी गोष्ट पकडणे किंवा त्यावरती ताबा मिळवणे, धरणे या अर्थाने इथे वापरलेला आहे, बरोबर. गो ग्रॅब द अपॉर्च्युनिटी असं तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे ग्रॅब हा शब्द देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ग्रॅब म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवरती आपली पकड मिळवणे, कंट्रोल मिळवणे, ताबा घेणे त्या गोष्टीचा, या अर्थाने ग्रॅब हा शब्द सुद्धा वापरलेला असतो. सो कॅच
आणि ग्रॅब हे काय आहेत, सिनॉनिम्स आहेत. पण आपण होमोनिम्सचा अभ्यास करत आहे. इथे आपल्याला सेज हा शब्द दिलेला दिसत आहे. हे जे पहिलं सेज लिहिलेलं आहे याचा मराठीमध्ये अर्थ असतो वेढा. आता आपल्याला जे काही तह झालेले आहेत किंवा शिवाजी महाराजांचा जो काही आपण इतिहास ऐकलेला असतो, गडाला वेढा घातलेला होता, हे असे शब्द लहानपणापासून ऐकून माहिती असतात. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सेज. ठीक आहे, SEIGE. मी आता परत एकदा सांगत आहे की हा होमोनिम्सचा अभ्यास करत असताना आपण जे काही शब्द बघत आहे त्या सगळ्यांचे स्पेलिंग सुद्धा तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आणि ते लक्षात ठेवा. सेकंड शब्द दिलेला आहे सीज. आता सीज म्हणजे काय, थांबणे किंवा थांबवणे. मी जिथे शक्य आहे तिथे इमेजेस इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे या लेक्चरमध्ये. सेज म्हणजे वेढा घालणे, जो एखाद्या किल्ल्याला आपण घातलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर सीज म्हणजे थांबवणे किंवा थांबणे, या अर्थाने आपण सीज हा शब्द वापरू शकतो. म्हणजे इथे मी इमेज टाकत आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की पूर्ण काम झालेलं आहे आणि आता थांबत आहे, या अर्थाने सीज हा शब्द आहे. नंतर आहे सेज. हा जो शब्द आहे सेजर म्हणतो आपण याला म्हणायचं असतं पकडणे. ठीक आहे, इथे तुम्हाला पकडणे म्हणजे ग्रॅब हा शब्द सुद्धा एक सिमिलर लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर अरेस्ट हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळेस एखाद्याला पकडलं जातं आरोपीला वगैरे, तर तिथे देखील आपण हा शब्द वापरू शकतो सेज. आणि हे जे सील शब्द लिहिलेला आहे शेवटचा, याचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ आहे एखादी मोहर उमटवणे. ठीक आहे, किंवा मग आपण जे एन्व्हलप असतं ते सील पॅक करतो म्हणतो ना आपण, म्हणजे एखादा लिफाफा, एखादी गोष्ट पॅकिंग आहे जे आपण सील पॅक करतो म्हणतो, त्या ठिकाणी देखील हा शब्द वापरलेला असतो. मराठीमध्ये त्याला आपण प्रॉपर मोहर उमटवली वगैरे असं म्हणतो, त्या अर्थाने हा वापरलेला आहे, म्हणून मी हा शब्द तुम्हाला दिलेला आहे. दुसरा अर्थ आहे हे एक प्राण्याचं नाव आहे. ठीक आहे, सील प्राणी सगळ्यांना माहिती असेल, त्याचं जे स्पेलिंग आहे ते देखील सेम आहे. म्हणजे सीलचे पण आपल्याला दोन अर्थ आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं. मग आता ह्या चारही शब्दांचा जर आपण अर्थ समजून घेतला असेल तर आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, कॅच द अपॉर्च्युनिटी वेन इट कम्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस त्या संधीवरती तुम्ही पकड मिळवा, त्या संधीचं तुम्ही सोनं करा. म्हणजे जी काही संधी आपल्याला मिळालेली आहे ती आपण सोडायची नाही. आणि कॅच म्हणजे पण पकडणे किंवा झेलणे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण हे जे थर्ड ऑप्शन मध्ये दिलेलं SEIZE हा शब्द जो आहे हे आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करूयात. फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द सेंटेन्स. शी डॅश बिटवीन cheerfulness अँड डीप डिस्पेअर. हे शब्द वाचत असताना तुम्हाला लगेचच कळत आहे की ती दोन्हीपैकी एकामध्ये अडकलेली आहे किंवा तिच्या पुढे हे दोन पर्याय आहेत, बरोबर. त्यामुळे आपल्याला पर्याय किंवा विकल्प या अर्थानेच इथे आपल्याला एक शब्द वापरायचा आहे. आता हे जे मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन इथे लिहिलेलं आहे याचा अर्थ काय सांगायचा आहे मला. ज्यावेळेस आपण चिअरफुल म्हणतो याचा अर्थ आहे एकदम चांगल्या मूडमध्ये, हॅपी मूडमध्ये आहे, त्यामुळे हा पॉझिटिव्ह शब्द आहे. आणि डीप डिस्पेअर इज समथिंग रिलेटेड टू सॉरो, त्यामुळे हा शब्द आपल्याला निगेटिव्ह आहे. आणि दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द, दोन वेगवेगळ्या सिच्युएशन्स आपल्यासमोर दिलेले आहेत आणि त्यामुळे तिला या दोघांमधून एका पर्यायाची निवड करावी लागेल हे सांगण्यासाठी मी या कीवर्ड्सच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. आपल्याला नेमकं कोणत्या शब्दासाठी पर्याय शोधायचा आहे हे कळलेलं आहे, म्हणजे पर्यायासाठी आपल्याला पर्याय बघायचा आहे आता. पण हे सगळे पर्याय वाचण्याच्या देखील आधी मी तुम्हाला एकदम आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग काय आहे ते सांगते. ही जी मेथड आहे ही त्याच लोकांना समजेल ज्यांचं बेसिक चांगलं आहे, ज्यांना ग्रामरवरती चांगली पकड आहे. म्हणजे आता सध्या वोकॅबलरीकडे तुम्ही सगळेच जण वोकॅबलरी करत आहात, पण ज्यांचं ग्रामर पक्का आहे त्यांना ही ट्रिक माझी जी आता मी सांगत आहे ही चांगल्या पद्धतीने समजेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग मी तुम्हाला एकदम इथे प्रॅक्टिकली अप्लाय करून दाखवते. आपल्याला क्वेश्चन मध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे शी, बरोबर. सब्जेक्ट नंतर आपण व्हर्बचा वापर केलेला असतो आणि मग वाक्यामध्ये जे काही ऑब्जेक्ट किंवा रेस्ट ऑफ द पार्ट असेल तो येतो, बरोबर. मग आपल्याला सब्जेक्ट नंतर व्हर्ब वापरलेला दिसत नाहीये. हे मी क्लिअरली सांगू शकते कारण इथे शी इज, शी वॉज, शी हॅज असं काहीतरी दिलेलं असलं असतं किंवा मग मेन व्हर्ब असलं असतं, बरोबर. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला या कुठल्याच पद्धतीचं व्हर्ब वापरलेलं दिसत नाहीये. म्हणजे आपले हे जे पर्याय आहेत यातून आपल्याला व्हर्ब असणारा शब्द निवडायचा आहे. अल्टरनेटली इथे ly प्रत्यय लागलेला आहे, हे आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, त्यामुळे हे आपला आन्सर नसणार, हे कन्फर्म, बरोबर. आणि त्याचबरोबर अल्टरनेटिव्ह हा जो शब्द आहे हे आपलं नाऊन आहे, हे आपलं व्हर्ब नाही.
त्यामुळे हे 2 ऑप्शन्स एलिमिनेट होतात अगदी सुरुवातीला. आणि ही जी मी ॲडव्हान्स लेवलची ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे ही तुम्हाला तेव्हाच समजू शकते जेव्हा तुमचं बेसिक पक्का आहे. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनचं आपण पाठांतर करूनच उत्तर लिहिलं पाहिजे असं नाहीये. कधी कधी आपल्याला काही गोष्टी असे जे डिसिजन्स असतात ते परीक्षेमध्ये ऐनवेळी घ्यावे लागतात. स्मार्ट वर्क करावं लागतं आणि तुम्हाला जे काही युज्युअल मेथड आहेत त्या सोडून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग सुद्धा करावी लागते. आता मी हे जे 4 शब्द आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला सांगते. अल्टरनेट्स म्हणजे काय? पर्याय असणे. ठीक आहे. आता हे व्हर्ब आहे म्हणून इथे एस वापरलेला आहे. अल्टरनेट म्हणजे पर्यायी असा हा शब्द असतो. ठीक आहे. अल्टरनेट म्हणजे काय? पर्यायी. आणि त्यानंतर अल्टरनेटली हा शब्द दिलेला आहे. अल्टरनेटली म्हणजे काय? एकाआड एक अशा पद्धतीने आपण अल्टरनेटली हा शब्द वापरतो. थर्ड ऑप्शन आहे अल्टर्स. आता हा शब्द ऍक्च्युली अल्टर नाही म्हणायचा, ऑल्टर असा उच्चार ह्याचा करायचा असतो, अल्टर नसतं. आपण आपली जीन्स ऑल्टर करायला टाकतो. सगळ्यांना माहिती आहे जीन्स ऑल्टर करून मिळेल असं. सदाशिव पेठेत तर असे खूप दुकानं आहेत जिथे सारखी ही पाटी वाचायला मिळते. तो इथे दिलेला आहे. आणि ऑल्टर म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये बदल करणे. म्हणजे ती गोष्ट जी आहे ती पूर्णतः न बदलताना थोडाफार बदल करणे. ठीक आहे. सो थोडाफार बदल करणे आणि मग ती गोष्ट आपल्या वापरायोग्य बनवणे किंवा ती आपल्या सोयीची बनवणे या अर्थाने आपण ऑल्टर हा शब्द वापरलेला असतो. आणि अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? पर्याय. बरोबर. म्हणजे ऑप्शन हे क्लिअरली याचं मिनिंग असू शकतं. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? दुसरा पर्याय असणे. फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन मध्ये जे शब्द दिलेले आहेत हे ऍक्च्युली सिमिलरच आहेत. अल्टरनेट आणि अल्टरनेटली हे शब्द आहेत, पण आपण इथे त्यांचं वेगवेगळे व्हर्ब आणि ऍडव्हर्ब आहेत असं वापर केलेला आहे. अल्टरनेटलीसाठी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते. अल्टरनेटली म्हणजे एकाआड एक. मग आपण जे चेक्स असतात चेस बोर्डमध्ये तिथे आपण एक ब्लॅक एक व्हाईट अशा पद्धतीचे चेक्स बघतो, ते असतात अल्टरनेटली प्लेस केलेले. ठीक आहे. त्याला आपण अल्टरनेटली प्लेस्ड असं म्हणू शकतो. या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन, कारण आपल्याला व्हर्बची गरज होती. हे मी मगाशी जी ट्रिक सांगितली तुम्हाला त्यामधून कळालं असतं. त्याचबरोबर या शब्दांची अर्थ माहिती करून घेतल्यानंतर देखील आपल्याला आपलं उत्तर मिळत आहे. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. 7th क्वेश्चन आहे चूज द बेस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स विथ द सेम वर्ड. इथे आपल्याला 2 फिल इन द ब्लँक्स साठी एकच शब्द वापरायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे हर पोएट्री हॅज अ ग्रेट डील ऑफ पॉलिटिकल डॅश. आणि सेकंड सेंटेन्स आहे ही हॅड टू बी डॅश विथ थर्ड प्लेस. या क्वेश्चन मधला जो काही शब्द आपण आन्सर म्हणून वापरणार आहे तो आपण आपल्या डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे. आधी आपण सुरुवातीला या शब्दांचे अर्थ काय आहेत ते बघूयात. कंटेंट म्हणजे काय? एखाद्याशी मुकाबला करणे किंवा लढाई करणे किंवा आपण समस्येवरती उपाय शोधणे किंवा संकटातून बाहेर पडणे. ठीक आहे. त्यामुळे इथे आपण लढणे या अर्थाने कंटेंटचा अर्थ लिहूयात. कंटेंटचा अर्थ असतो समाविष्ट असणे. म्हणजे एखादी गोष्ट अंतर्भूत आहे, त्यामध्ये आहे असं आपण सांगताना कंटेन हा शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल अ बुक कंटेन्स व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. क्वेश्चन ज्यावेळेस आपण पहिल्यांदा वाचतो त्यावेळेस हे दोन्ही शब्द खूप सिमिलर आहेत हे आपल्याला लगेचच कळतं, कारण इथे फक्त हे प्लुरल वापरलेलं आहे कॉन्टेंट्स म्हणून. ऍक्च्युली शब्द आहे कॉन्टेंट किंवा कंटेंट. या शब्दाचे आपण 2 वेगवेगळे उच्चार करतो आणि त्याचे 2 वेगवेगळे अर्थ असतात. ठीक आहे. तुम्ही जर कॉन्टेंट हा शब्द CO म्हणजे कॉ असं जर उच्चारलं तर याचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गोष्टी किंवा मग अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी किंवा आपण त्याला त्या गोष्टीचा गाभा काय आहे असं जे म्हणतो या अर्थाने हा शब्द वापरलेला असू शकतो. आणि जर तुम्ही याचा उच्चार कंटेंट असा केला म्हणजे क न करता क नी उच्चार केला तर त्याचा अर्थ असतो शांत किंवा मग समाधानी असणे. या अर्थाने हा शब्द आपण वापरतो. याला इंग्लिशमध्ये आपण एक सिमिलर वर्ड सांगितला आहे आपल्या लेक्चरमध्ये. आधीचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवरचे सगळे प्लेलिस्टमधून बघू शकता. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काम हा शब्द कंटेंटसाठी सिमिलर आहे असं सांगितलेलं होतं. आता आपल्याला इथे कॉन्टेंट्स जर आपण वापरलं तर सेकंड सेंटेन्स चुकणार आहे. त्यामुळे आपण थर्ड ऑप्शनचा विचार करणार नाही. कॉन्टेंट्सचा अर्थ तुम्ही एखाद्या पुस्तकाची इंडेक्स किंवा अनुक्रमणिका म्हणून सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही हा शब्द पण बरोबर आहे, चुकीचा नाहीये. मात्र इथे आपल्या सेकंड ऑप्शनसाठी किंवा सेकंड सेंटेन्ससाठी मात्र ते योग्य ठरणार नाही, कारण आपल्याला इथे व्हर्ब वापरायचं होतं. आणि हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे हर पोएट्री हॅज अ ग्रेट डील ऑफ पॉलिटिकल कॉन्टेंट असं म्हणणार. स्पेलिंग हेच राहणार आहे, फक्त उच्चार वेगळा करायचा आहे. आणि हे जे सेकंड सेंटेन्स आहे यामध्ये देखील स्पेलिंग हेच राहील, फक्त उच्चार करत असताना आपण त्याचा उच्चार कंटेंट असा करायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला आता इथे ओरल्स चालू नाही आहेत त्यामुळे उच्चाराचा काही फार संबंध येत नाही, पण डेली लाईफमध्ये तुम्ही जर या गोष्टी प्रॅक्टिकली अप्लाय केल्यात तर तुमची व्होकॅब्युलरी नक्की वाढेल. 7th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. या सगळ्या सेंटेन्सेसमध्ये कोणतं होमोनिम आहे ते आपण शोधूयात सुरुवातीला. फर्स्ट सेंटेन्स आहे ही साइटेड हिज ऑथॉरिटी. नंतर आहे ही चोज दिस साइट
फॉर हिज बिल्डिंग. आणि थर्ड आहे शी हेट्स द साईट ऑफ ब्लड. आणि आपला क्वेश्चन काय आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. फक्त योग्य सेंटेन्सेस आपल्याला आपले ऑप्शन म्हणून सिलेक्ट करायचे आहेत. हा जो शब्द आहे CITED हा ऍक्च्युली साईट हा शब्द आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा पुरावा देणे किंवा आपण मराठीमध्ये त्याला दाखला देणे म्हणतो, त्या अर्थाने हे वापरलेलं असतं. तुम्ही याला प्रूफ हा शब्द एक लिहून ठेवू शकता. ऍक्च्युली हा शब्द जो आहे हा सायटेशन म्हणून शब्द असतो, त्यावरून फ्रेम केलेला आहे. सो सायटेशन म्हणजे दाखला देणे, प्रूफ देणे या अर्थाने हा शब्द वापरतात. आणि साईट हे एक वर्ब आहे जे आपण इथे त्याने त्याची ऑथॉरिटी दाखवली किंवा त्याने त्याच्या ऑथॉरिटीचा अधिकाराला एक दुजोरा दिला या अर्थाने हे वाक्य इथे वापरलेलं आहे. सेकंड सेंटेन्स आहे या क्वेश्चन मधलं, ही चूज धिस साईट फॉर हिज बिल्डिंग. आपल्याला काय म्हणायचं आहे, त्यांनी त्याच्या बिल्डिंगसाठी, इमारतीसाठी एक जागा निवडली. पण इथे SIGHT हा जो शब्द दिलेला आहे याचा अर्थ वेगळा आहे. आपण थर्ड सेंटेन्स आधी वाचून घेऊयात, मग दोन्ही शब्दांचे अर्थ एकत्रित बघू. थर्ड सेंटेन्स आहे शी हेट्स द साईट ऑफ ब्लड. म्हणजे तिला जर रक्त बघितलं जरी तरीही तिला ते आवडत नाही. या अर्थाने एक झलक जरी असेल तरी देखील तिला त्रास होतो, या अर्थाने हा शब्द आपल्याला वापरायचा होता. इथे मात्र त्यांनी कोणता शब्द वापरलेला आहे, SITE. आता हे जे दोन शब्द आहेत याचा उच्चार मात्र आपण अगदी सेम केलेला आहे, पण स्पेलिंग्समध्ये खूप डिफरन्स आहे. साईट हा शब्द जो आहे याला आपण मराठीमध्ये म्हणतो दृष्टिकोन. आता आपण ज्यावेळेस चष्म्याची दुकानं वगैरे असतात ना, अशी नावं आहेत चष्म्याच्या दुकानांची, येता जाता थोड्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. वोकॅबलरी करायची कुठून, पाठ कुठून करायची, प्रत्येक वेळी पुस्तकच घेतलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही थोडंसं इंग्लिशचा अभ्यास करताना प्रॅक्टिकली अभ्यास करा, म्हणजे तो तुमचा जास्त काळासाठी लक्षात राहील. परीक्षेपुरतं पाठांतर केलं तर परीक्षा झाली की परत पुढच्या परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जास्त तयारी करावी लागेल. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या सवयीचा भाग बनवू शकता. हे जे शब्द आहेत हे आपण ऐकलेले असतात, बघितलेले असतात, ते आपल्याला फक्त क्वेश्चनमध्ये आल्यानंतर, एक पूर्ण सेंटेन्स दिल्यानंतर काय असेल याचं उत्तर, हा एक खूप मोठा प्रश्न पडतो. मग आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करू, रिव्हिजन करू, तेव्हा तुमच्या या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होऊन जातील. दोन्ही ठिकाणी इथे हे जे शब्द आहेत हे चुकीचे वापरले गेले आहेत. साईटचा अर्थ काय असतो, जागा. म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन साईट वगैरे म्हणतो ना, तिथे हा SITE किंवा वेबसाईट हा शब्द तुम्ही ऐकलेला असतो, वेबसाईट. इथे आपण SITE लिहिलेलं असतं, म्हणजे वेबवरची एक जागा. त्यामुळे वेबसाईट ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याचं स्पेलिंग काय आहे ते नीट बघा. त्यामुळे तुम्हाला लगेच कळणार आहे की इथे आपण हे जे साईट वापरलेलं आहे हे देखील चुकलेलं. सेंटेन्स बी मध्ये ऍक्च्युली SITE हा शब्द वापरण्याची गरज होती आणि सी सेंटेन्स मध्ये SIGHT हा शब्द वापरायचा होता. त्यामुळे हे जे दोन्ही सेंटेन्सेस आहेत हे चुकलेले आहेत. आणि आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेलं, त्याच्यामुळे फक्त ए सेंटेन्स इज करेक्ट असं म्हणणारा जो काही फर्स्ट पर्याय आहे तो आपण आपला आन्सर म्हणून लिहूयात. तुम्हाला जे काही मी आता प्रॅक्टिकली कशा पद्धतीने वोकॅबलरी इम्प्रूव्ह करायची हे सांगत आहे, हे थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. मॅच द होमोफोन्स वेन, वेन अँड वेन विथ देअर करेक्ट मिनिंग्स. मग अशीच आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे. इथे फक्त याचे जे काही मिनिंग्स आहेत हे वेगळे दिलेले आहेत, म्हणून मी परत एकदा हा क्वेश्चन घेत आहे. आपल्याला याचे अर्थ माहिती झालेले आहेत, पण आपण इथे वेगवेगळे सिनोनिम्स आपल्याला बघायला मिळतील, म्हणून हा क्वेश्चन बघत आहे. वेनचा अर्थ असतो शिरा, म्हणजे आपण मगाशीच बघितलं इट इज ब्लड वेसल. ऍक्च्युली हे ब्लड वेसल्स जास्त योग्य असणार आहे. जे ब्लड आर्टरी दिलेलं आहे हे चुकीचं आहे. आर्टरी म्हणजे धमनी किंवा शुद्ध रक्त घेऊन जाणारी वाहिनी, त्यामुळे हे चुकीचं असणार आहे. पण तरी देखील इथे ऑप्शन आपल्याला दिलेला आहे ए सेकंड हे त्याचा आन्सर असेल. सो ए सेकंड सांगणारे आपल्याकडे दोन पर्याय आहेत. त्यानंतर आहे VAIN वेन. याला आपण मगाशी काय अर्थ बघितला होता, गर्विष्ठ असणे किंवा घमंड असणे. मग इथे कन्सायटेड किंवा मग प्राऊड या अर्थाने आपण हे वापरू शकतो. हा जो शब्द दिलेला आहे कन्सायटेड, हा देखील आपण एक ऍडिशनल गोष्ट म्हणून आपण जे काही नोट्स बनवत आहोत त्यामध्ये लिहून घ्या. आणि थर्ड जो ऑप्शन आहे वेन, VANE, याला आपण मगाशी विंड वेन असं लक्षात ठेवायचं असं सांगितलेलं. म्हणजे विंड वेन किंवा विंड कॉक किंवा त्याला तुम्ही वेदर कॉक सुद्धा म्हणू शकता. मगाशी मी तुम्हाला विंड कॉक हा शब्द सांगितला होता, इथे तुम्ही वेदर कॉक हा शब्द सुद्धा लिहून ठेवा. म्हणजे जे काही तुमचे नोट्स आहेत हे एकाच वेळेस कॉम्प्रिहेन्सिव्ह करून टाका, रिव्हिजनला सोपं पडेल. मग आता आपल्याकडे ए सेकंड, बी थर्ड असे सांगणारे जे काही ऑप्शन्स आपण ठेवलेले आहेत चॉईससाठी, त्यामध्ये हा सेकंड ऑप्शन योग्य असणार आहे. 9th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. हा लास्ट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चर मधला आपला, फिल इन द ब्लँक. इट वॉज अ डॅश ओकेजन. ओकेजनचा अर्थ काय असतो, प्रसंग. म्हणजे एखादी गोष्ट जी काही घडत आहे त्याला आपण ऑकेजन म्हणतो. ऑप्शन्स बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मोमेंट आणि मुवमेंट हे ऍक्च्युली आपले होमोनिम्स आहेत आणि त्यांच्यावरती बेस्ड हा क्वेश्चन आहे. मोमेंट म्हणजे एखादी आठवण,
किंवा आपण त्याला क्षण सुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे हा शब्द लक्षात ठेवा. मोमेंट म्हणजे क्षण आणि मुवमेंट म्हणजे काय, हालचाल. म्हणजे इट इज अ प्रेशियस मुवमेंट फॉर मी असं नाही म्हणायचं आपल्याला. इट इज अ प्रेशियस मोमेंट फॉर मी, म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी किंवा हा क्षण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यामुळे हे दोन वेगवेगळे शब्द असतात जे वाक्यात आपण चुकीच्या पद्धतीने वापरले नाही पाहिजेत, त्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. ठीक आहे, त्यामुळे मुवमेंट आणि मोमेंट हे दोन शब्द आपण बघितलेले आहेत. त्यावरून हे बाकीचे शब्द आपण चांगल्या रीतीने लक्षात ठेवू शकतो. हे 4 शब्द आहेत. या व्यतिरिक्त आणखीन 2 ते 3 शब्द मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार आहे. आजचा व्हिडिओ थोडा लेंदी झालेला असेल, मात्र यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला नव्याने समजणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटचाच प्रश्न राहिलेला आहे. आपण या 4 शब्दांचे अर्थ आधी बघून घेऊ, मग एक्स्ट्राचे 3 शब्द काय आहेत ते बघूयात. सुरुवातीला ऑप्शन्समध्ये दिलेला जो शब्द आहे मोमेंटफुल, याचा अर्थ असतो फुल ऑफ मोमेंट्स. म्हणजे जे काही मोमेंट्स आहेत, ज्या काही क्षण आहेत, जे काही अनुभव आहेत, त्यांनी परिपूर्ण किंवा भरगच्च असा एक माझ्यासाठी अनुभव, त्यामुळे इथे आपण मोमेंटफुल हा शब्द वापरू शकतो. आता हे जे ऑकेजन आहे हा प्रसंग आहे, इट इज नॉट अवर एक्सपिरियन्स, त्यामुळे इथे हा शब्द वापरला जाऊ शकत नाही. सेकंड आहे मोमेंटेड, असा शब्द इंग्लिशमध्ये अस्तित्वात नाही. थर्ड आहे मोमेंटस. मोमेंटसचा अर्थ असतो सिग्निफिकंट किंवा मग व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे अतिशय महत्वाचं. आपण जे म्हणतो VIMP, त्या अर्थाने मोमेंटस हा शब्द वापरलेला असतो. आणि आपल्याला हा जो प्रसंग आहे हा खूप महत्वाचा आहे किंवा बाका प्रसंग आपण जे म्हणतो त्या अर्थाने मोमेंटस हा शब्द तुम्ही वापरू शकता. आपला जो क्वेश्चन आहे 10th, त्याचा आन्सर थर्ड असणार आहे. तरी देखील आपण हा चौथा शब्द जो आहे तो बघूयात. मुवमेंट म्हणजे काय, हालचाल. म्हणजे इथे फिजिकली तुम्ही एका गोष्टीला दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करत असाल तर तिथे आपण मुवमेंट हा शब्द वापरलेला असतो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं 3 शब्द मी तुम्हाला एक्स्ट्राचे सांगत आहे. एक आहे मोमेंटरी. हा शब्द जो आहे याला मराठीमध्ये काय म्हणतात, क्षणिक. म्हणजे जी गोष्ट जास्त काळासाठी टिकू शकत नाही त्याला म्हणायचं क्षणिक. याचं एखादं एक्झाम्पल सांगण्याचा मी प्रयत्न करते. मोमेंटरी म्हणजे अवर लाईफ इज फुल ऑफ मोमेंटरी इन्सिडेंट्स. म्हणजे काही क्षणिक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्यांचं मिळून आपलं आयुष्य बनलेलं आहे. सो मोमेंटरी हा शब्द देखील महत्वाचा आहे. त्याचबरोबर फिजिक्सचा अभ्यास करताना तुम्ही मोमेंटम हा शब्द ऐकलेला असेल, बरोबर. मोमेंटम याचा अर्थ तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला माहिती असेल. मोमेंटम म्हणजे काय, फिजिक्समध्ये याचा काय नेमका अर्थ असतो, पण याचा फक्त उच्चार सेम आहे म्हणून मी तुम्हाला हा शब्द इथे सांगितलेला आहे. कधी कधी आपल्याला ऑप्शन सुद्धा काय असू शकतात फ्युचरमध्ये हे गेस करून ठेवावं लागतं, किंवा असा अभ्यास केलेला चांगला म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. हा मोमेंटम हा देखील एक शब्द लक्षात ठेवा. आणखीन एक शब्द असतो मॉन्युमेंट. आता जे मॉन्युमेंट्स असतात, स्मारक असतात, ते आपण कुठेतरी बघितलेले असतात किंवा हिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्ही या सगळ्या शब्दांचे जे काही अर्थ आहेत हे बघितलेले असतील. त्यामुळे मॉन्युमेंट, मोमेंटम, मोमेंटरी, मोमेंट, मूवमेंट हे सगळे शब्द काय आहेत, होमोनिम्स. आणि आजचं लेक्चर जास्तीत जास्त वोकॅब्युलरी बेस्ड करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. आजचं लेक्चर जे आहे हे थोडंसं लेंदी झालेलं आहे, मात्र मी आज तुमचा वोकॅब्युलरीचा भरपूर चांगला अभ्यास व्हायला पाहिजे म्हणून जितकं शक्य आहे तितके ॲडिशनल पॉईंट्स सांगितलेले आहेत. ही जी होमोनिम्सची जी सिरीज असणार आहे, PYQ सिरीजमध्ये आपण जे काही होमोनिम्स बघणार आहे हे सगळे अशाच पद्धतीने कंडक्ट केले जातील. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढचे व्हिडिओज अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील. आणि जे काही विद्यार्थी आत्ता ग्रुप Cच्या परीक्षेला आहेत त्यांनी तर या सिरीजचा नक्की फायदा घेतला पाहिजे, कारण तुमची आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुम्हाला या चॅनलवरती इतरही व्हिडिओज अवेलेबल आहेत. म्हणजे आपले जे काही PYQ सिरीज आहे त्यांनी तुम्ही सुरुवात करू शकता. डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये देखील मी अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत बऱ्याच गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. तुम्ही चॅनलला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला भरपूर मटेरियल अवेलेबल होईल. तुम्ही स्वतः त्या सगळ्या गोष्टी बघा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.